एका छोट्याशा आदिवासी वाडीवर जन्मलेली मुलगी, जिच्या घरात कधी रेशन कार्ड नव्हतं, जिला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्रांसाठी लढावं लागलं, ज्या समाजात मुलींची स्वप्न 18 वर्षांपूर्वीच लग्नाच्या मांडवात गाडली जातात, त्याच समाजातील एक मुलगी आज हजारो किलोमीटर दूर लंडनमध्ये कायद्याचं उच्च शिक्षण घेण्यासाठी निघाली आहे. ही फक्त एका मुलीची यशोगाथा नाही, तर अन्याय, गरिबी आणि परिस्थितीवर मिळवलेल्या विजयाची कहाणी आहे. ही आहे रायगडच्या कातकरी समाजातील पहिली महिला वकील सपना वाघमारेची प्रेरणादायी कहाणी. नमस्कार, माझं नाव सपना राजेश वाघमारे. मी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका येथे कोलाड चिंचवली हे छोट्याशा गावामध्ये राहते. तसंच मी कातकरी समाजाची आहे आणि आता माझं लॉ हे पूर्ण झालेलं आहे पुण्यामध्ये. आणि आता मला संधी मिळालेली आहे लंडनमध्ये. तिथून मला कंडिशनल लेटर आलेले आहेत. एक क्वीन मेरी युनिव्हर्सिटी आणि लीड्स युनिव्हर्सिटी, ह्या दोन युनिव्हर्सिटीचे मला कंडिशनल लेटर आलेले आहेत. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातल्या एका छोट्याशा कातकरी वाडीवर सपनाचा जन्म झाला. ज्या समाजात मुलींसाठी शिक्षणापेक्षा लवकर लग्नाला जास्त महत्त्व दिलं जातं, तिथे सपनाने मात्र वेगळं स्वप्न पाहिलं होतं. कातकरी समाजात जास्त कोणी शिकत नाही. मुलं एकदा वयाची 18 वर्षाची झाली, 18 वर्ष पण पूर्ण होत नाही काही तर लगेच लग्न करून टाकतात. तसंच मला घरच्यांनी सपोर्ट केला, लग्नाचा विषय काढला नाही. त्याच्यामुळे आज मी LLB हे पूर्ण करू शकले. माझं 1ली ते 5वी हे शिक्षण राजीव शाळा संतोषनगर कोलाड येथे झालं. तसंच 6वी ते 10वी हे मी वनवासी कल्याण आश्रम शाळा मानगाव येथे पूर्ण केलं. त्याच्यानंतरला मी 2 वर्ष मामाकडे गेले. 11वी 12वी हे गोरेगावला केले. तिथं सुद्धा मामाने मला कसलीच कमी पडू दिली नाही. त्याच्यानंतर पैशांची कमतरता अडू लागली. त्यानंतरला मी पुण्यामध्ये नोकरीसाठी आले. 2 वर्ष नोकरी केली आणि नोकरी करता करता विचार केला की इथपर्यंत आपलं भागू शकणार नाही, आपल्याला पुढे काहीतरी करावं लागेल. नंतरला मी फ्रेंडकडून चौकशी केली की लॉ करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात, कशी तयारी करावी लागते. तेव्हा मला समजलं की लॉसाठी CET द्यावी लागते. काम करता करता मी CETची एक्झाम दिली आणि लॉला ऍडमिशन घेतलं. आणि लॉ करता करता मग मला हॉस्टेल सुद्धा मिळालेलं नव्हतं. हॉस्टेल आहेत हे सुद्धा मला माहित नव्हतं. तेव्हा मी रूम करून राहिले. एक 5-6 महिने मी रूम करून राहिले. नंतरला मला फ्रेंड कडूनच कळालं की हॉस्टेल सुद्धा असतात बा. तेव्हा मग मी हॉस्टेलला ऍडमिशन घेतलं आणि योगायोगाने माझा हॉस्टेलला नंबर लागला आणि माझं आज लॉ कम्प्लीट झालंय. एक प्रसंग सांगते. मी जेव्हा 8वी-9वीत होते तेव्हा एक बाई खूप तिला मारलं होतं, रक्ताने भिजलेली पूर्ण घरी आली होती. पहिले काय करायचे की गावातच सरपंचाकडे जाऊन मिटवतात भांडणं. तर ती बाई रक्तबंबाळ झालेली आणि तिथे तिचं मत सुद्धा मांडू दिलं नाही. डायरेक्ट 2 मिनिटात सॉल्व्ह केलं आणि घरी पाठवलं. तर मला महिलांसाठी लढायचं आहे. महिलांवर अत्याचार होतात आणि आमच्या समाजामध्ये महिला ह्या खूप लाजाळू, भोळसर आहेत. तर त्या बाकीच्या पुरुषांसोबत आपले विचार मांडायला लाजतात. बाकीच्या त्यांना साधी मराठी सुद्धा बोलता येत नाही. तर मी जर आमच्या समाजामध्ये वकील झाली तर त्या आमच्या भाषेमध्ये, लँग्वेजमध्ये माझ्यासोबत त्यांचे विचार मांडू शकतील. म्हणून मला वकील बनावंसं वाटलं. सपनाच्या मनात पुण्यात आल्यावर भाषेचा न्यूनगंड होता, मात्र तिने जिद्दीने त्यावर मात केली. मी जेव्हा पुण्यामध्ये आले तेव्हा एक मनात न्यूनगंड होतं, कारण तर माझं 12वीचं शिक्षण हे मराठीमधून होतं आणि आमची बोलीभाषा ही वेगळी आहे, कातकरी आहे. माझं पूर्ण शिक्षण हे इंग्लिश मधलं आहे. तर मनात तेव्हा माझे न्यूनगंड होता की मी इंग्लिश मधून कसं पास होईल, माझ्याकडून होईल की नाही. तेव्हा मी सरांना विचारायला गेले की सर मला मराठीमधून घ्यायचं आहे. पण सर म्हटले नाही, तू इंग्लिश मधून करशील, तू इंग्लिश मधूनच घे. आणि मी आज बरं झालं की मी इंग्लिश मधून घेतलं. आज माझं इंग्लिश मधून लॉ पूर्ण झालेलं आहे. सपनाच्या यशाच्या प्रवासात सरकारी वसतिगृहाचा मोठा वाटा राहिला. आर्थिक अडचणी आणि राहण्याच्या समस्यांवर मात करत तिने शिक्षण पूर्ण केलं. वसतिगृहात राहत असताना तिची जिद्द, मेहनत आणि अभ्यासावरील निष्ठा अनेकांनी जवळून पाहिली. सपनाच्या या प्रवासाबद्दल आणि तिच्या यशाबद्दल बाई माणूसशी बोलताना वसतिगृहाच्या अधीक्षिका अर्चना मोरे सांगतात. आदिवासी विकास विभागाअंतर्गत पुण्यामध्ये मुलींचं वसतिगृह आहे हडपसर येथे. आमच्या वसतिगृहातील सपना राजेश वाघमारे या विद्यार्थिनीचं परदेशी शिष्यवृत्तीसाठी सिलेक्शन झालेलं आहे. LLB नंतर ती आता LLM करण्यासाठी परदेशी जात आहे. ही विभागासाठी सुद्धा खूप अभिमानाची बाब आहे. सपनाच्या आयुष्यातला सर्वात मोठा अडथळा आर्थिक नव्हता, तो होता कागदपत्रांच्या अभावाचा.
रेशन कार्ड नाही, जात प्रमाणपत्र नाही, रहिवासी दाखला नाही आणि त्यामुळे शिक्षणासाठी लागणाऱ्या अनेक योजना, शिष्यवृत्ती आणि सुविधा तिच्यापासून दूर होत्या. शिक्षण घेताना मला अडचणी आल्या की कागदपत्र सुद्धा माझ्याकडे नव्हते. ते काढण्यासाठी अहो आमच्या समाजामध्ये लोकांचे कागदपत्र, साधं रेशन कार्ड सुद्धा नाही, रेशन कार्ड नाही, जातीचे दाखले नाही. त्याच्यामुळे मला सुद्धा हे प्रॉब्लेम आले दाखले जमा करण्यासाठी. त्याच्यानंतर इकडून तिकडून कागदपत्र माहिती घेऊन मग डॉक्युमेंट काढले. सपना म्हणते, मी लंडनला शिकायला जाते, पण माझं मन माझ्या वाडीवरच राहणार आहे. शिकून परत आल्यानंतर माझ्या समाजातील प्रत्येक कुटुंबाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मी लढणार आहे आणि कदाचित हाच तिच्या यशाचा खरा अर्थ आहे. कारण काही लोक स्वतःसाठी मोठे होतात तर काही लोक समाजाला मोठं करण्यासाठी. सपना वाघमारे ही दुसऱ्या प्रकारातली मुलगी आहे. तिची ही झेप केवळ लंडनपर्यंतची नाही तर महाराष्ट्रातील हजारो आदिवासी मुलींच्या स्वप्नांना मिळालेल्या नव्या पंखाची कहाणी आहे. बाई माणूससाठी अप्सरा आगा, पुणे.